एखाद्या बँकेमध्ये गेला जातो कुठेही 2006 पूर्वी पतसंस्था नावाने एक संस्था सुरू केली होती, ज्ञानराधा पतसंस्था. आता ज्ञानराधा सहकारी पतसंस्था जेव्हा सुरू झाली तेव्हा त्याच्यावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे बंधनं होती, राज्य सरकारची बंधनं होती आणि त्याच्यानंतर नाबार्डचं देखील त्याच्यावरती ऑब्झर्वेशन होतं. नियंत्रण नव्हतं पण ऑब्झर्वेशन होतं. मात्र या पतसंस्थेचं रूपांतर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये कधी झालं, कसं झालं, याच्या संदर्भात तुम्हाला काही पत्ता लागला नाही. आपण कधी नॅशनलाइज बँकेमध्ये किंवा एखाद्या पतसंस्थेमध्ये जर आपण बँकेमध्ये खातं उघडण्यासाठी गेलो तर किती लोक आहेत ज्यांनी स्वतःचा फंड स्वतः भरला, हात वर करा, स्वतःचा फंड स्वतः भरला, मोठ्यावर बोलते किती लोक. बाकी तुम्ही फक्त सहाय्य केलेले असते आणि सहाय्य करून फॉर्म जमा केलेले असते. आणि ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी जास्तीत जास्त स्वतःचं नाव आणि तो व्यक्ती जर वागला तर त्याच्या पुढचा वारस कोण एवढं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. बरोबर. अख्खा फॉर्म कुणी वाचून बघितला का? नाही बघितला. आणि मग त्या अज्ञानाचा फायदा घेऊन तुमचं आमचं शोषण करणाऱ्या टोळ्या या संपूर्ण समाजामध्ये आहेत. आज मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकांचा विषय समोर आला, त्याच्यापूर्वी चिटफंड कंपन्याचा आला. अजून भविष्यामध्ये तुम्ही जर अशाच अज्ञानी राहिला तर भविष्यात अजून एखादं नवीन मटेरियल तुमच्याकडे पैसे काढून घेऊन. आता मी फार डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे कारण ही बाब तुमच्या डोक्यामध्ये काय चोरली बसली पाहिजे की भविष्यात पुन्हा तुम्ही फसला, तुमचे नातेवाईक किंवा तुमच्यासारखे इतर लोक किंवा तुमची परत फसवणूक होऊ नये आणि ही फसवणूक थांबली पाहिजे. परत असं शोषण तुमचं होता कामा नये यासाठी काही गोष्टी तुम्ही समजून कुणी तुमच्याकडे येईल. किंवा आता ह्या कुठेनी काय केलं, 2006 पहिल्यांदा पतसंस्था काढली आणि त्यांनी कपड्याचा व्यापार ठेवता. त्या काकू म्हणल्या दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. खोटे, सगळी दुनिया झुकलेली, फक्त तुम्हाला लुटायला एक जणांनी उठलं उभा राहिलं पाहिजे. तो कुठे उठला तुम्हाला लुटलं. तुम्ही ऑलरेडी झुकलेले. मागच्या 6 महिन्यापासून पोलिस तुम्हाला लुटायला गेले. म्हणजे रेकॉर्ड करू नका, बंद करा. रेकॉर्डिंग करू नका. काही ऑफ द पॉइंट मला हे बंद करा नको. कारण काय काही गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. मला काही बंद नाही. भैयाचं लाईव्ह ते जाऊ नका. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. रेकॉर्डिंग सर्वप्रथम जिजामाता मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचा विषय समोर आला आणि त्या बँकेचे ठेवीदार जेव्हा बँकेच्या दारामध्ये जाऊन बसले त्यामध्ये माझे वडील पण होते. मी योगायोगाने बीडमध्ये होतो आणि मग दिवसभर ते जेवलेले नव्हते. तिथं ठेवीदारांना बऱ्याचशा शुगरचा प्रॉब्लेम होता, कुणी घरी जायला तयार नव्हतं. आणि मग त्यांच्यासोबत मी स्वतः हाताने अर्ज टाईप केला आणि तो अर्ज घेऊन एसपी ऑफिसला गेलो. त्या ठिकाणी वाळके साहेब होते. त्या वाळके साहेबांना आम्ही एक अर्ज दिला की साहेब अशी बँक आहे, ती बँक ह्या कायद्यानुसार नोंदणीकृत झालेली आहे. त्या कायद्यानुसार सगळे अधिकार अमुक अथॉरिटीला आहेत. मात्र या कायद्यानुसार तुम्हाला काही त्यामध्ये अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत आणि त्या अधिकारांमुळे तुम्ही या सगळ्या संस्थेच्या काही लोकांना तुम्ही अटक करा. जर तुम्हाला अटक करता येत नसेल तर तुम्ही त्यांना किमान नजर कैदेमध्ये ठेवा. काय मी आणि मागणी केली होती, त्यांना किमान नजर कैदेमध्ये ठेवा. त्यावेळेला काही लोकांनी सांगितलं म्हणजे पैसे मिळणार आहेत. काय सांगितलं? पैसे मिळणार आहेत, त्याच्यावर गुन्हा कशाला दाखल करायचा. लक्षात घ्या. आणि त्या बँकेची पूर्ण वाट लागलेली होती. त्या बँकेमध्ये फक्त 10 कोटी रुपये ठेवतं भांडवल राहिलं होतं. तुम्ही कधी सेव्हिंग अकाउंटचा फॉर्म भरू शकत नाही. जर एमपीएससी यूपीएससी करणारा इथला विद्यार्थी कोणी असेल जर डीडी काढायला त्या बँकेमध्ये गेला तर त्याला डीडीची स्लिप भरता येत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात आहे, आपल्या संपूर्ण जिल्ह्यात आहे. तर ऑडिट रिपोर्ट वगैरे काही करायचा संबंध आहे का? काहीच नाही. त्या बँकांनी तरी शेवटचा ऑडिट रिपोर्ट सार्वजनिकरित्या जाहीर केलेला पाहिलं का? मग तुम्ही त्यांनी पाहिलं तर त्यांनी ऑडिट रिपोर्ट जाहीर केलेला नसताना तुम्ही तिथं ठेवी कशा ठेवल्या? त्याला जबाबदारी तुमचा आहे. लक्षात येत आहे. आम्ही ऑडिट रिपोर्ट बघून आम्ही ठेवीदारांना सांगितलं बाबा तो यांची सगळी वाट लागलेली, यांच्यापाशी 10 कोटी रुपयापेक्षा ठेवीचा भांडवल नाही, तुम्ही ह्यांना पकडून जेलमध्ये नेऊन ठेवा. त्यांनी तिथं मंडप लावला, भाषण दिली आणि तो व्यक्ती आज पळून गेलेला आहे शिंदे. हे लक्षात घ्या. त्याच पद्धतीमध्ये याही प्रकारामध्ये ठेवीदारांना ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या संदर्भामध्ये तुम्ही पहा कशा पद्धतीने मोडस ऑपरेंडी आहे, कशा पद्धतीनं कुठेंचं सगळं एक रॅकेट आहे. ते व्हाईट कलर रॅकेट ज्याला आपण म्हणतो ते काय तर त्यांनी कुठेही सगळा ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये पैसा जमा केला आणि तो जमा केलेला पैसा विविध कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केला. आता त्या कंपन्यांमध्ये जो पैसा इन्व्हेस्ट केलेला आहे त्या कंपन्यांचे संचालक मंडळ कोण आहे? त्या कंपन्यांमध्ये ज्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत त्या पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत का? नाही. आता कंपनी लॉ मध्ये प्रोव्हिजन अशी आहे की जर समजा ही एखादी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये माझे 5 टक्के शेअर्स आहेत
किती टक्के 65. तर तेवढे शेअर्स माझे जप्त करू शकतात, 95 करू शकतात का? नाही होऊ शकत. त्यामुळे कुठे ना काही अशा कंपन्या रजिस्टर केलेल्या आहेत तिथं फक्त त्याचं नाव आहे, त्याची पार्टनरची पावती 1% 2%. लक्षात आलं? आणि पूर्ण पैसा कुणाचा आहे? मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचा. आणि हा सगळा पैसा तिकडे ट्रान्सफर केलेला आहे आणि त्या कंपन्यांमध्ये आता जवळपास 40 कंपन्या आहेत, त्या कंपन्यांमध्ये त्यांनी पैसा सगळा तिकडे ट्रान्सफर करून ठेवलेला. आता कुठेच्या विरोधामध्ये खरी कारवाई सुरू झाली. एक मिनिट शांत व्हा भैया. जर काही गडबड असेल, महत्वाचं काम असेल तर तुम्ही कृपया घरी जाऊन बोला किंवा बाहेर जाऊन बोला. इथं फक्त माझा शब्द तुम्ही ऐकला पाहिजे 10 मिनिट. तर जेव्हा ज्या वेळेला एका पीआयला अँटी करप्शननं पकडलं, कधी अँटी करप्शननं पकडलं, तेव्हा खरी कुठेच्या प्रकरणामध्ये कारवाई 1% सुरू झाली. तोपर्यंत याच्यामध्ये कारवाई सुरू झालेली नाही. कुठेंना संरक्षण देण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलेलं आहे. आता पोलीस प्रशासनाने याच्यावरती काही आमच्यावर असा आरोप केल्यामुळे आमच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई करावी, आम्ही त्यांना कसं मदत केली त्याचं उत्तर दिलं. त्यांनी पूर्णतः कुठेंना अभय आणि कुठेंना संरक्षण देण्याचं काम केलं. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जर एखाद्या संस्थेनं जर त्यांचं ऑडिट इयरली सबमिट केलं नाही तर त्याच्यावरती नियंत्रण कोणी ठेवायचं? सेंट्रल रजिस्ट्रार. आणि त्याच्यावरती जर समजा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जो जिल्हा कार्यकारी दंडाधिकारी आहे त्यांच्याकडे काही अधिकार देण्यात आलेले, जर अशा काही संस्था असतील, वित्तीय संस्था असतील, त्या संस्थांचं जर नियमाप्रमाणे नियमन होत नसेल तर ते बघण्याची जबाबदारी त्यांची. या सगळ्या कायद्याचं पालन करण्यात आलेलं आहे का? नाही. पण ह्या सगळ्या कायद्यांचं उल्लंघन झालेलं असताना आणि जिल्ह्यातल्या बँका बंद पडलेल्या असताना, संपूर्ण मराठवाड्यातल्या शाखा बंद पडलेल्या असताना तुम्ही त्यांना संरक्षण देतात? त्यांच्या घरामध्ये ठेवीदार जाऊन त्यांच्या घराला राखून बसतात? हे कायद्यामध्ये लिहिलेलं आहे का? कुठल्या कायद्यामध्ये तरतूद आहे की त्यांना बॉडीगार्ड प्रोव्हाइड करायचे आरोपी असं कुठल्या देशामध्ये कायदा आहे? त्या कायद्याचं नाव फक्त पोलिसांनी आम्हाला सांगावं. आणि त्यामध्ये ठेवीदारांच्या तक्रारी घेऊन जेव्हा ठेवीदार त्या ठिकाणी जायचे, त्यांना म्हणजे एकदम हायली क्वालिफाईड हायली एज्युकेटेड लोकांना सांगायचे पैसे येणार आहेत, त्याचा फंड येणार आहे, अमुक अमुक देशातून फंड येणार आहे. मी त्यांचे भाषण ऐकायचे, ते टीव्हीवर तुम्ही दाखवायचे, फेसबुकवर दाखवायचे. त्या फेसबुकवरचे व्हिडिओ एबीपी माझा, TV9 त्यांनी त्यांच्या न्यूज पोर्टलला लावले. ते फुकट लावतात का? त्यांना पैसे द्यायचे लावणार का? पैसा त्यांच्याकडे पण गेलेला आहे. पैसा जे सीए आहेत त्यांचे सगळे ऑडिट करणारे कंपन्या वेगवेगळ्या यांच्या सीएच्या ऑडिटच्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांमध्ये पैसा गेलेला आहे. तिथे पैसा यांनी वाटलेला आहे. दुसरी गोष्ट महत्वाची, आता ह्या ज्या कंपन्या त्यांच्या वेगवेगळ्या ज्या कंपन्यांमध्ये पैसे गेलेले त्या कंपन्यांमध्ये जे एम्प्लॉई काम करणारे, लक्षात घ्या मी काय सांगतोय, नीट समजून घ्या. कारण तुम्ही आजपर्यंत जेवढ्या तक्रारी दिलेल्या आहेत ते काय दिलेल्या आहेत की त्या सुरेश कुटे विरुद्ध आणि अर्चना कुटे विरुद्ध आमची तक्रार, त्याच्या विरुद्ध व्यतिरिक्त काय तक्रार द्या. आता त्या अर्चना कुटे सुरेश कुटेच्या नावावर किती रुपये काय माहिती का? आणि ठेवीदारांची किती काय माहिती का? त्या दोघांकडून तिथं बसलेल्या 25% लोकांचे सुद्धा पैसे वसूल होऊ शकत नाही. त्यांनी एकदम सिस्टमॅटिक ऑर्गनाइज प्लॅन केलेला आहे आणि तो प्लॅन यशस्वी करण्यासाठी देशातील दिग्गज वकील मंडळी त्यांच्याकडे पैसे देऊन आहेत. 25 लाख रुपये एका अखेरीचे पैसे त्यांच्या वकिलाला दिले जातात आणि त्यांची अटक अवैध घोषित करण्यापर्यंत पोलिसांनी त्यांना बोलवलं. म्हणजे अरेस्ट इलिगल. आता ह्या तांत्रिक मुद्दे आहेत कायद्याच्या भाषेतले, ते जरा समजणं जरा कठीण आहे, त्यामुळे त्याच्यावर तुम्ही या ठिकाणी जास्त बोलणार नाही. पण कुठेंना त्यांच्या झालेल्या FIR त्या क्वॅश करण्यासाठी, रद्द करण्यासाठी आणि त्यांना झालेली अटक अवैध घोषित करण्यासाठी काय झालं तिकडे? काय प्रॉब्लेम आहे काय आहे का? मग तुम्ही बोलू ना, काय आहे का तिकडे? तिथं बडबड करू नका मला, आकडून दे नाही ते ठेवीदार नसेल कुठे ना. हे बघा, 3 क्रिमिनल पिटिशन हायकोर्टामध्ये फाईल केली, 1 क्रिमिनल ऍप्लिकेशन फाईल केली आणि कुठे पाहिलं 1 अँटिसिपेटरी बेल ऍप्लिकेशन डायरेक्ट हायकोर्टमध्ये फाईल केली. आता या सिस्टम मध्ये कायद्याचं अज्ञान असल्यामुळं तक्रारीमध्ये कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत, कुठल्या गोष्टींचा समावेश तक्रारीमध्ये केला पाहिजे याच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे अज्ञान. मी आता थोड्या वेळापूर्वी पोलिसांशी बोललो. मी म्हटलं तुम्ही हा अर्ज तयार करून तुम्ही तुम्हाला द्यायला सांगितलं. ते म्हणजे आम्ही केला. मला तुम्हाला सांगितलं तुम्ही हा असा नमुना घ्या म्हणून. तुम्ही त्यामध्ये काय केलंय फक्त की ज्ञान राणा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचं संचालक मंडळ आणि ते कुटे ग्रुप त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्याच्यात काहीच म्हटलेलं नाहीये. मग त्यांचे सीए, त्यांचे ऑडिट करणाऱ्या कंपन्या, त्याच्यानंतर त्यांच्या ज्या इतर कंपन्या आहेत ज्या कंपन्यांमध्ये हा पैसा गेलेला आहे त्या कंपन्यांचं काय, आमचे पैसे कुठे आहेत? तर त्यांनी घेतलेला पैसा कुठे नेलाय? दुसऱ्या कंपन्यांमध्ये नेलाय. आणि त्या कंपन्यांमध्ये नाही, त्या कंपनीने स्वीकारला कसा हे लक्षात घ्या. उगाच तुमच्याकडे आणून 10 लाख रुपये जमन का?
त्याचं काहीतरी रिझन पाहिजे, ते कायद्याच्या चौकटीत ट्रान्झॅक्शन पाहिजे, आणि मग तुम्ही त्या सगळ्या कंपन्या सोडताय. त्या कंपनीतले जे एम्प्लॉई आहेत, जे कर्मचारी आहेत, त्यांना सोडतायत. कुठेनी बेनामी संपत्ती अत्यंत मोठ्या प्रमाणावर जमवलेली, आणि त्या संपत्त्या वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या नावावरती झालेल्या. त्यामुळं त्या कर्मचाऱ्यांच्या नावावरती ज्या ज्या कर्मचारी त्यांच्या संस्थेमध्ये कामाला आहेत, मग ते कोऑपरेटिव्ह संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांच्या नावावरती अप्लाय झाला पाहिजे, आणि तेव्हा आमचे पैसे कुठेतरी 2-5 रुपये त्याच्यामध्ये आमचे रिकव्हर होऊ शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की कुठेनी कुठेंचं डोकं आणि कुठेंच्या वकिलांचं डोकं हे सगळ्यांचं जिथं थांबतं तिथून चालू होतं. एक गोष्ट लक्षात घ्या. त्यांनी पुढचा एक प्लॅन असा केला की त्यांनी स्वतःहून ईडीला एक पत्र दिलं, त्यांचाच माणूस उभा करून तक्रार दिली ईडी. काय दिली? तुम्हाला ईडीमुळे काही लोकांना आनंद झालेला असेल. ईडी हे फार मोठं संकट आहे, फार मोठं संकट आहे आपल्या ठेवीदारांवर. ते काय संकट आहे? तर एक साधारणतः 80-90 कोटी रुपयाचे एक ट्रान्झॅक्शन आहे, ज्याच्यामध्ये हाँगकाँग मधली ही कंपनी आहे. त्या कंपनीचे काही शेअर्स त्यांनी विकत घेतलेले. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये परमिसिबल आहे, आणि हा पैसा तिकडे गेला कसा ह्याची आम्हाला चौकशी करायची, म्हणून ईडीने त्याच्यामध्ये कारवाई करायला सुरुवात केली. आता या कारवाईचा अंत कसा होणार आहे? तर ईडी ह्या सगळ्या प्रॉपर्टी अटॅच करणार. काय करणार आहे? अटॅच. आता मला एक सांगा, ह्या जर ईडीने जर प्रॉपर्टी अटॅच केल्या आणि उद्या जर याच्यावर लिक्विडेटर आला, आपली मागणी काय, ह्याचा संपर्क लिहिता आणि आम्हाला पैसे द्या. जर ईडीने ह्या प्रॉपर्टी अटॅच करून ठेवल्या तर ह्या प्रॉपर्टी विकता येतील का? नाही ना, ते लक्षात घ्या. त्यामुळे कुठे हायकोर्टाचा आणि आता भविष्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा आणि कायद्यातल्या तरतुदींचा प्रचंड गैरवापर करणार. लक्षात आलं? आता दुसरी एक मदत पोलिसांनी काय केली? आता जर समजा तुम्हाला एखादा प्लॉट विकत घ्यायचा असेल किंवा एखादी जमीन विकत घ्यायची असेल, मी सचिन रावला सांगितलं, म्हणलं तुम्ही जर विकत घेत असेल तर त्याचं व्हॅल्युएशन कुठून आणता? तर रेडी रेकनर ऑफिस, बरोबर? तिथून तुम्ही जाऊन घर घेऊन. जर एखादी बिल्डिंग असेल आणि बिल्डिंग जर तुम्हाला विकायची आणि त्याचं शासकीय मूल्यांकन जर तुम्हाला काढायचं, तर तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बिल्डिंग विभागामध्ये घेऊन येता का नाही? त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून येता का नाही? आता मला सांगा, पोलिसांना अधिकार आहे का या जमिनीचा भाव काय सांगायचा? कुठल्या कायद्यामध्ये अधिकार आहे का? त्यांची प्रॉपर्टी 10,000 कोटी रुपयांची आहे असे प्रेस नोट आहे. त्यांना कोणी सांगितलं होतं इमोजायला? कुठे न्यायालयाने विचारलं का की त्यांची प्रॉपर्टी किती रुपयाची आहे? सांगा आम्हाला. विचारलंय का न्यायालयाने? नाही. पोलिसांनी स्वतःहून एक प्रेस नोट काढली की अमुक अमुक संपत्ती आहे आणि याचं बाजार मूल्य एवढा आहे. पण ते बाजार तुम्ही ह्याकडे विकत केवढ्याला? उद्या विकायला वापरता. लक्षात घ्या, मला काय म्हणायचं, त्या संपत्तीचं बाजार मूल्य हे आता अल्प आहे. मी 3 वर्षापूर्वी एका XYZ नेत्याला बीडमधल्या एक मी 7-12 दिला आणि म्हणजे हे बीडमध्ये काय चाललंय बघा. दुर्दैवाने ते मंडळ अधिकारी सुद्धा काल परवा अँटी करप्शन मध्ये गेले. माझे चांगले मित्र होते, त्यांना मी सांगत होतो की एवढं नाही खायला पाहिजे, माणसाने कमवलं पाहिजे, पण इतक्या खालच्या लेवलला नाही गेलं पाहिजे. तर बीडमध्ये सगळ्यात महागाची प्रॉपर्टी, मी जाधव साहेबांना आता विचारले सगळ्यात महाग प्रॉपर्टी कुठे? ते म्हणजे सुभाष रोड. किती रुपये स्क्वेअर फुट आहे? ते म्हणजे 20,000 रुपये स्क्वेअर फुट, 25,000 रुपये स्क्वेअर फुट. ते 180 कोटीचा सातबारा नाही, तो 510 कोटीचा सातबारा. 40 गुंठे जागेवर 510 कोटी रुपयाचा मूल्य. किती गुंठ्यावर? 40 गुंठे. समजून घ्या, त्यांनी जमिनीचं मूल्यांकन प्रचंड वाढवलेलं आहे. मरीन ड्राईव्हला सुद्धा तेवढा भाव नाही, तेवढा बीडमध्ये ऐक नाही. तर ही परिस्थिती त्यांनी करून ठेवली, आणि त्यामुळं त्यांना माहिती आहे ठेवीदार आता कुठे ना काय गोष्टी माहिती आहेत. हे ठेवीदार नंबर 1 आदमी हो सर. कलेक्टर ऑफिसला जायचं म्हणलं ते घाबरते. किती लोक आजपर्यंत एसपी ऑफिसला गेले, आतमध्ये एसपीच्या कॅबिनला जाऊन त्याच्या हातात निवेदन देऊन आले, मला हातवर करून सांगा. कलेक्टरचं कॅबिन किती लोकांनी बघितलंय? 2. लक्षात घ्या. त्यांना माहिती आहे की ह्यांची 10 फूटपर्यंत आहे, कुंपणापर्यंत. हे काही हायकोर्ट किती लोकांनी बघितलंय? 3-4 लोक. सुप्रीम कोर्ट किती लोकांनी बघितलंय? हे लक्षात घ्या. हे कुठेला तुमची कॅपॅसिटी माहिती आहे, तुम्ही कुठपर्यंत जाऊ. दुसरं त्यांना काय माहितीये की हे खेकडा प्रवृत्तीची लोक. कशी लोक आहे? खेकडा प्रवृत्ती. आता तुमच्यात जर आता एक जण मी समजा एखाद्याला एक सांगितलं की बाहेर आता एक जण गाडीमध्ये पैसे दिले, गाडीचं टेबल नव्हतं समजा कोणी म्हणलं, किंवा सचिन मोबाईल सोडा समजा या कामाला आता 25 लाख रुपये द्यायचे, काय होईल? त्यामुळे तुमच्यामध्ये एकही राहू शकत नाही, युनिटी राहू शकत नाही. ही देखील त्यांना गोष्ट
आता सचिनरावनी सांगितलं की पोलिसांनी दबाव टाकला. ही फार चुकीची गोष्ट आहे. ही चुकीची नाही, ही निंदनीय नाही, ही दंडनीय पण आहे. पोलिसांना याच्यावरती, पोलिसांच्या विरुद्ध आपण गृहमंत्र्याकडे यावरती अर्ज करू की आम्ही ठेवीदार आहे, तुम्ही आम्हाला धमक्या देता आणि त्या चोराला प्रोटेक्शन देता. हा तपास पोलिसांकडून काढून सीआयडी कडे द्या आणि जे जे पोलीस आहेत सहभागी करणारे, मदत करणारे लक्षात घ्या. त्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी समावेश होऊ शकतात. जे अँटी करप्शन मध्ये घातलेला पोलीस आहे त्याला तर मुख्य आरोपी केलं पाहिजे याच्यामध्ये, कारण षडयंत्र त्यांनी रचलेले त्याला पळून लावण्यामध्ये. आणि हे सगळं सिस्टमॅटिक काम आपल्याला करावं लागेल. आपल्या अर्जामध्ये एखादा शब्द जरी मिसिंग राहिला, त्या दिवशी मी त्या माझ्याकडे काही लोक आली होती, ते आलेली त्याच्यापैकी जालना जिल्ह्यात. मग आम्ही त्यांना एकदम सिस्टमॅटिक एक ऍप्लिकेशन तयार करून दिलं. त्यामध्ये सगळ्या गोष्टी, आता काही लोकांना सांगितलं जातं की ठेवीदारावर गुन्हे दाखल कर का, म्हणजे तू 1 कोटी रुपये कुठून आणले? म्हणजे पैसे आपले आणि गुन्हा आपल्यावर. तर असं जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही ते कृपया मनातलं काढून टाका. असं करता येईल. पैसे कुठून आणले, चोरी करून आणले, डाका टाकून आणले, पोलिसांनी आमच्याकडे एफआयआर करावी. लक्षात आलं? तुम्ही आम्हाला विचारू शकत नाही. आम्ही ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सांगू त्याचा टॅक्स आम्ही भरलाय की नाही भरलाय. लक्षात आलं? आम्हाला संपत्ती विकून पैसे भरायला लावलेले बऱ्याचशा लोकांनी टेन्शन टाकल्यात. माझ्याकडे एक मॅटर असं आलं होतं जालन्यातलं की एक वृद्ध माणूस होता आणि त्याला सांगितलं ही जमीन जी आहे तुझी, ह्याच्यातून तुला काही मिळत नाही, 10 वर्ष 10,000 रुपये वर्षाला मिळते, तू ही दी आणि ते पैसे एफडी कर, तुला महिन्याला 10,000 रुपये वर्षाला मिळते. लक्षात आलं? ते विकून ते पैसे भरले. त्यामुळे कुठून पैसे आले, काय आले, सोर्स ऑफ इन्कम जे आहे त्याचं जर तुम्हाला भीती वाटत असेल तर ती भीती बाळगू नका. ती भीती सगळ्यांनी डोक्यातून काढा. आता ही लढाई कशी लढायची, तर पोलिसांनी जी प्रेस नोट काढली ती सगळ्यांनी वाचली असेल. त्याच्यामध्ये शेवटच्या पॅराग्राफ मध्ये एक गोष्ट त्यांनी म्हटली की आम्ही एमपीआयडीचा प्रस्ताव तयार करतो. कशाचा प्रस्ताव तयार करतो? एमपीआयडी. मग तुमच्याकडे प्रस्तावच तयार नाही, एफआयआर केला कसा? त्या रोडवरती तिथे हायकोर्टात गेला. लक्षात आलं? कुठल्या रोडवर? एमपीआयडीचा प्रस्तावच तयार नाही, एफआयआर केला कसा? हा एफआयआर इल्लीगल आहे कायद्याच्या चौकटीत. दुसरा डिफेन्स काय? लिव्हिंग आहेत समजा 1,000-2,000 कोटी रुपयांच्या, त्यापैकी तक्रारी झालेल्या नाही. तक्रारी आलेल्या नाही. तक्रारी आलेल्या लोकांची संख्या साधारणतः 800 कोटी रुपयाची आहे. किती? 800-911 कोटी. आणि त्यांची प्रॉपर्टी किती दाखवली? 10,000 कोटी. हे अटॅच करा आणि यांना सोडून द्या. लक्षात आलं? आणि त्या प्रॉपर्टीवरती महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचं लोन आहे. त्याची डिमांड नोटीस आलेली तुम्हाला मिळालेली असेल. बऱ्याच लोकांनी यांना पण पाठवली. लोकसत्ता पेपर मध्ये अतिशय स्पष्ट शब्दामध्ये सगळ्या दैनिकांमध्ये याची विवरण असेल कोणत्या प्रॉपर्टीवरती किती लोन आहे त्याच्या संदर्भामध्ये एक डिमांड नोटीस प्रकाशित झाली. आपल्याला लढत असताना हायकोर्ट ते सुप्रीम कोर्ट एकदम स्ट्रॉंग लढावं लागणार. आता काय झालं मगाशी यांनी सांगितलं, एखादा क्रिमिनल मध्ये प्रॅक्टिस करणारा वकील असेल त्याच्याकडे व्यक्ती गेला, तो म्हणतो 156(3) नुसार याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, तो लगेच पिटिशन दाखल करून. जर एखादा सिव्हिल मध्ये प्रॅक्टिस करणारा वकील असेल तो म्हणतो रिकव्हरी सूट दाखल केला पाहिजे, तो लगेच रिकव्हरी सूट दाखल करतो. एखादा 138 म्हणजे चेक बाउन्सच्या मॅटर मधला एक्सपर्ट वकील असेल तो म्हणतो चेक घेऊन बाउन्स करा, आपण चेक बाउन्स शिकवतो. एखादा कंझ्युमर कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारा वकील असेल तो काय म्हणतो आपण सुद्धा केस दाखल घेऊ कंझ्युमर कोर्टात. आता मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये कुठलीच तरतूद नाहीये. समजून घ्या, हा कायदा हा जबरदस्तीनं नोंदवलेला आहे, तयार केलेला आहे. त्या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या कायद्यामध्ये जर एखादी बँकेने फसवलं, एखाद्या संस्थेनं फसवलं तर पैसा रिकव्हर कसा करायचा त्याची प्रोव्हिजन दिलेली नाहीये. जे मोदींनी सांगितलं की 15 लाख रुपये आमच्या अकाउंटवर टाकणार आहे, ही सांगायची वेळ आली सचिनराव 15 लाख नको बाबा तुझे, आमचे जे कष्टाचे मेहनतीचे पैसे ते वापस द्यायसाठी कायदा बदल. लक्षात आलं? आणि याच्या सगळ्या प्रोसिजर त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत चालतात. त्याचं जे मुख्य कार्यालय आहे ते दिल्लीला आहे, महाराष्ट्रात सुद्धा नाहीये. आणि या खात्याचे मंत्री आहेत अमित शहा. कोण आहे? अमित शहा. त्यामुळं हा सगळ्या देशातल्या लोकांना लुटण्याचा एक ऑर्गनाइज कायदा आहे.
लायसन्स दिलेले तिथपर्यंत हप्ते गेलेले असू शकतात. शंका उपस्थित करायला शंका इथं उपस्थित होण्यासाठी परिस्थिती आहे. तुला भाजप प्रवेश असेल, त्यांच्या सगळ्या पोलिसांच्या कारवाई असतील, त्याच्यामध्ये नक्की शंका येते. पण तुमचा आमचा जो लढा आहे तो कायद्याच्या चौकटीमध्ये भक्कम जर असला, मी परत एकदा सांगतो, कायद्याच्या चौकटीत भक्कम असला, फक्त लढा असून चालणार नाहीये. भक्कम पण पाहिजे, कायद्याच्या कसोटीमध्ये टिकणारा पाहिजे. मला व्हिडिओ सचिन भाईचं लाईव्ह त्यांनी अर्जाच्या 6 प्रती मला लागणार आहे. किती? 6 प्रती. एक एक्स्ट्रा 7. अशा 7 प्रतीमध्ये मला तुमच्या सह्या लागणार. किती? 7. आणि सध्या मला तुमचे त्यांचे 3 रिट पिटिशन आणि क्रिमिनल ऍप्लिकेशन असे 4. आणि कुठे मॅडम 8 वाजता बिल ऍप्लिकेशन सुनावली आता 8 वाजता. तर त्याच्यामध्ये काही तुमचं लागू करता येणार नाही का? तर ते 4 रिट पिटिशन आहे. त्याच्यामध्ये तुमची सगळ्यांची हस्तक्षेप याचिका आपल्याला दाखल करावी लागणार. आणि कोर्टाच्या समोर, कारण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हे 2 कॉन्स्टिट्युशनल कोर्ट आहेत, त्यांना इंडियन पॉवर्स आहेत. ते पंतप्रधान पदाचं म्हणजे पंतप्रधानाचं पद सुद्धा काढू शकतात. कुठलाही आदेश देण्याचे अधिकार ह्या 2 कोर्टाला आहे, जे कोर्टाला नाही. त्यामुळं कोर्टाच्या एक गोष्ट जेव्हा समजून घेणं गरजेची आहे की पोलिसांच्या मदतीनं, कोणाच्या मदतीनं? पोलिसांच्या मदतीनं आणि सरकारमधल्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं आमचं सगळ्यांचं शोषण चालू आहे. आणि इमिजिएट त्याच्यामध्ये लिक्विडेटर अपॉइंट करा. कोण अपॉइंट करा? लिक्विडेटर. आणि हे एडीसीडी हे सगळं बाजूला करा. ह्या प्रॉपर्टी विका आणि आमचे पैसे प्रॉपर्टी विकायचा हा मोठा वाद आहे. वाद कुठला होणार आहे कोर्टात? कुठल्या प्रॉपर्टी विकायची? आता कुठेच्या भरपूर कंपन्या, पण त्यांनी त्यांच्या सीएच्या मदतीनं फार सिस्टमॅटिक प्लॅन याच्यामध्ये केलेला. त्याच्यामुळे जोपर्यंत सीएवर गुन्हे दाखल होत नाही त्यांच्या ऑडिटिंग फर्म तोपर्यंत हे काही पुढे सरकणार नाहीये. त्यामुळे सचिनजी तुम्ही आज एक गोष्ट पोलीस अधीक्षकाला सांगा की जर तुम्ही त्यांच्या ऑडिटिंग फर्म वरती जर गुन्हे दाखल करत असाल तर आमचं आंदोलनाचं स्वरूप हे वेगळं असणार आहे. ते काय म्हणतात? ते काय म्हणतात की ठेवीदार जर एसपी ऑफिसला आले तर आम्ही गुन्हे दाखल करणार. बरोबर? सचिनराव सोबत जर ठेवीदार आले तर सचिनरावला अटक करणार, तुम्हाला अटक करणार. म्हणतात का नाही? इथं बसलेले साधारण 1000-1200 लोक. किती लोक आहेत? 1000-1200. प्रत्येकाच्या घरामध्ये 2-2 लोक असते. आपण 2,500 ते 3,000 लोक येऊ शकतो का नाही? सगळेजण मिळून आपण डायरेक्ट जेलमध्ये जाऊ. कुठे जाऊ? आम्हाला जेलमध्ये ठेवा. जेलमध्ये एका कैद्यावर दिवसाला 800 ते 900 रुपये खर्च होतो. 800 ते 900 रुपये कैद्यावर. जो बलात्कार करून जातो, जो खून करून जातो, दरोडे टाकून जातो त्या व्यक्ती किती रुपये खर्च होते? आणि जेलमध्ये कैदी ठेवायला निघत जागा 18 ते 19,000 महाराष्ट्रात. किती जागा? 18 ते 19,000 कॅपॅसिटी. आता जेलमध्ये 50,000पेक्षा जास्त कैदी. जर आपण असे 3-4 हजार न्यायचे म्हणल्यावर त्याला जागा का ठेवायला? आपल्याला बसून खाऊ घालावं लागेल. एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांच्या गुन्ह्याला त्यांना जर आपण घाबरलो तर आपण संपलो. लक्षात आलं? त्यामुळे कुणी गुन्हा दाखल होईल किंवा काय होईल, देव काय गुन्हा काय, आपण कुणाला बलात्कार केला का, कुणाची तर चोरी केली का, कुणाची तर डाका टाकलाय का? नाही. तुमच्या आमच्या हक्कासाठी आपण हे करतोय. बरोबर आहे का चूक आहे? का कुणी डाके टाकून पैसे आणलेले? सगळ्यांच्या हक्काचे घालायचे पैसे. त्यामुळे कुणी घाबरायचं नाही. ही लढाई जर तुम्ही सर्वजण, आता याच्यामध्ये बरेचसे लोक आढळली. आता हायकोर्टात माझ्याकडे भरपूर मॅटर आहेत, औरंगाबादचे, मुंबईचे, नागपूर. माझ्याकडे वेळेचा अभाव भरपूर आहे. मला दुसऱ्या स्टाफवरती माझा विश्वास बसत नाही. त्यामुळे मी सगळे कामं मी स्वतःच करत असतो आणि परफेक्ट करत असतो. इथं मला काही ठेवीदार बघायला पडले. ते आले होते माझ्याकडे, त्यांना मी म्हणलं हे काढणार ते काढणार, ते कागदातच बेजार झाले, पुढे आलेच नाही. लक्षात घ्या, तुम्हाला कागद देण्याची जबाबदारी कोणाची आहे? तुमची. तुमचे कागद जर व्यवस्थित असतील तरच मी न्यायालयामध्ये, कारण न्यायालयाच्या समोर मी आपण करून घेणार व्यक्ती नाहीये. न्यायालय कागद जर असतील तर तुम्हाला बोलत नाही, वकिलाला बोलतो आणि त्याच्यामध्ये ते मॅटर तिसरीकडे जातो. त्याच्यामुळे कागदपत्र व्यवस्थित उपलब्ध करून देणं
ती तुमची जबाबदारी आणि तुमचं सुप्रीम कोर्टापर्यंत मॅटर चालवण्याची जबाबदारी माझी. तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी माझी. त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आपण तुमच्या समोर असल्या कुठे लिक्विडेटर आपण झाल्यानंतर कुठेकडे किती पैसा उपलब्ध होणार आहे आणि ठेवीदारांचा किती पैसा आणि वेगवेगळ्या बँकांचा किती पैसा त्याचं अजून गणित स्पष्ट झालेलं नाही. लक्षात आलं? तर समजा महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे ही सरकारची बँक त्याचं काय मात्र होऊ शकतं. लक्षात आलं? पण अजून काही बँका आहेत फायनान्स कंपन्या आहेत त्यांचं पण कुठेच्या कंपन्यांवरती काही लोन आहे की किती आहे काय आहे हे अजून काही ऑथेंटिकेट माहिती अजून बाहेर आलेली नाही. त्यामुळे ठेवी जर समजा 2000 कोटीच्या असतील आणि जर उद्या कोण सगळे लिक्विडेटरकडे 3000 कोटी रुपये जर जमा झाले 500 रुपयाचा जर 500 कोटींचा जर फरक असला तर प्रपोर्शनेट मध्ये किंवा पर पर्सन किती द्यायचे किंवा काय हा निर्णय सगळा कुणाचा आहे लिक्विडेटरचा. लक्षात आलं? या ठिकाणी काय झालेलं आहे एका कुटुंबातल्या 4 लोकांनी ठेवी ठेवली. लक्षात आलं? समजा आता मी आहे माझ्या वडिलांनी त्यांच्या नावावर 10 लाख ठेवले आईच्या नावावर 10 लाख ठेवले आणि माझ्या भावाच्या नावावर समजा 10 लाख ठेवले असे 30 लाख झाले. पण ते करत असताना ती वेगवेगळ्या लोकांची 3 ठेवली. तर माझा कायदेशीर सल्ला तुम्हाला असा राहील की प्रत्येक ठेवीदाराच्या नावानं सगळं प्रोसेस झाली पाहिजे. जर उद्या पर डेट म्हणजे प्रत्येक ऍप्लिकंटला जर 10 लाख द्यायचं वेळ आली तर तुमच्या घरातल्या सगळ्याला लक्षात आलं? पर ऍप्लिकेशन जर समजा असा जर निर्णय झाला तर त्याच्यामध्ये नुकसान तुमचं होण्याची शक्यता एक. दुसरी गोष्ट की तुम्ही आता काही लोकांनी काय केलं त्यांच्याकडून चेक घेतले. चेक घेतलेले किती लोक कृपया फक्त हात वर करा. चेक घेतलेले बाउन्स सगळ्यांचे झालेत का? तर चेक बाउन्सच्या काही कंप्लेंट फाईल करू नका. ते फार खर्चिक आहे फार महाग आहे आणि तुम्ही गेल्यापर्यंत कुठे लढतील जाईपर्यंत कारण त्याला जेएमसी खाली जेएमसी कोर्टामध्ये आणि तिथे ते प्रकरण चालणार ते 7-8 वर्ष तिथे चालतं. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्टमध्ये 2-3 वर्ष चालतं. त्याच्यानंतर हायकोर्ट त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट. एवढ्या चक्रा करायला तुम्हाला परवडणार आहे का? त्याची कोर्ट फी वगैरे भरायला परवडणार आहे का? नाही. 138 दाखल करू त्याला पण आपण एमपीआयडी मध्ये कन्वर्ट करू. कुठेकडे काय तुमच्या खरेदी विक्रीचा व्यवहार आहे का? कुठे ही एक फसवणूक केली एमपीआयडी मधून पण काढण्याचं. आता त्याच्यानंतर काही लोक असे ज्यांना सांगितलं तुमचे पैसे उद्या मिळणार आहेत तुम्ही तुमची एफडी जमा करा. एफड्या जमा केलेले आणि एफडीचे झेरॉक्स तुमच्याकडे असलेले ओरिजिनल एफड्या जमा केलेले असे किती लोक आहेत? तर त्याचा एक वेगळा करावा लागणार. लक्षात आलं? बोलू नका अजिबात बोलू नका. मी सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणार मला हे माझा हा आवडीचा विषय बँकिंगचा. तर तुमचा जो ज्यांनी एफड्या जमा केलेल्या ज्यांच्याकडे ओरिजिनल एफड्या नाहीत फक्त झेरॉक्स आहेत अशा लोकांचं आपल्याला वेगळं त्याच्यामध्ये डाटा सगळा लागतो. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे एफड्या आहेत असे किती लोक बाकीचे सगळे तुम्ही असो पण असे किती लोक आहे की ज्यांचं फक्त सेव्हिंग अकाउंट आहे तिथं फक्त सेव्हिंग एफडी नाही. त्याच्यानंतर असे किती लोक आहेत ज्यांच्या आरडी आहेत आरडी वाले किती आहेत. त्याच्यानंतर तिथं पिकनिक वाले किती आहेत. तर त्या सगळ्या सेग्रिगेशन करू कारण काय एमपीआयडी मध्ये तो सुटला नाही पाहिजे. काही टेक्निकल गोष्टी त्याच्यामध्ये असतात ज्या जिजामाता बँकेतल्या संचालक मंडळाने ज्या वेळेला जिजामाताचं शिष्टमंडळ आलं माझ्याकडे तेव्हा मी त्यांना एकदम स्पष्ट भाषेत सांगितलं हे नाटक मी घेणार नाही त्याच्यात सगळ्यांचं जामीन होणार. काय सांगितलं त्यांना जिजामाताचे जे शिष्टमंडळ माझ्याकडे आले होते गेले ते उपस्थित असतील त्यांना माहिती आहे. माझ्याकडे आलेले होते त्यांनी म्हटलं की तुमची एफआयआर जी आहे ती चुकलेली त्या एफआयआर मध्ये सगळ्या लोकांची जामीन होणार. काय चूक झाली त्यांनी हे त्यांना सांगितलं होतं याला वकील जरी त्यांनी उभा केला तरी जामीन होणार. तसं या प्रकरणामध्ये कुठेला थोडीशी सांग आपल्याला स्वतः कामात. त्यामुळे सगळ्यांनी मी जे आता कोण पण सांगितले की ज्यांनी एफड्या जमा केल्या ज्यांच्याकडे एफड्याचे फक्त झेरॉक्स आहेत अशांनी वेगळे कागद द्यायचे मला. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे एफड्या आहेत
त्यांनी वेगळे द्यायचे. त्यांच्याकडे चेक आहे, चेक बाउन्सच्या पावत्या आहेत, त्यांनी कागदपत्र वेगळे द्यायचे. लक्षात आलं? तर असे 3 दिवाळे 8 दिवाळे वेगळे. असं आपल्याला सिस्टमॅटिक आपल्याला